नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की निमॅटोड कसा असतो, निमॅटोड म्हणजे काय, त्याचे किती वेगवेगळे प्रकार आहेत, ह्या सगळ्याबद्दल आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत निमॅटोडबद्दल उपाययोजना, निमॅटोड कंट्रोल कसा करायचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली पारंपरागत शेती पद्धत सोडायची नाही। पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं असेल तर आपण मशागत करायचो बघा। त्या मशागतीमध्ये काय करायचं की आपली जी जमीन आहे ती खालची वरती आणि वरची खाली व्हायची। त्याच्यामुळे व्हायचं काय की खाली ज्या ह्या सूत्रकृमी, त्यांची अंडी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या किडीच्या सुप्त अवस्था, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांच्या सुप्त अवस्था ज्या आपल्या मातीच्या खालच्या स्तरामध्ये लपून बसलेल्या असायच्या, त्याच्यामुळे काय व्हायचं, जेव्हा मशागत आपण करायचो, नांगरणी जेव्हा करायचो, तर ती खालचा जो मातीचा लेयर आहे तो वरती येत होता आणि वरती आल्यानंतर तो उन्हामध्ये तापत होता। त्याच्यामुळे काय व्हायचं की पहिला आपला कंट्रोल जो आहे तो तिथंच मिळत होता। त्या सुप्त अवस्थेमध्ये जेवढे काही कीड रोग, ज्या सूत्रकृमींची अंडी, ज्या सूत्रकृमी आहेत, त्या सगळ्यांना तिथंच आपल्याला पहिला आळा बसायचा। तर ही पहिली मेन स्टेप आहे उपाययोजनामध्ये की मशागत करणं फार इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बायोलॉजिकल्सचा वापर। जेव्हाही कधी तुम्ही बी लावत असताल, रोपं लावत असताल, त्यावेळेस सीड ट्रीटमेंट करायची, बायोलॉजिकल्सचा वापर करायचा, बायोलॉजिकलचं ड्रेंचिंग करायचं। जे रूट्स असतात, समजा तुम्ही रोपं आणली तर रोपांची मुळं पण जे आहेत ती बायोलॉजिकल्स जे आपली द्रावण तयार करायचं, त्यांची ट्रीटमेंट त्यांना द्यायची आणि मग त्यांची लागवड करायची। त्याचबरोबर कंटिन्युअसली बायोलॉजिकल्सचं हे ड्रिपमधून म्हणा किंवा पाटमाळ्यामधून ड्रेंचिंग करत राहायचं, कारण बायोलॉजिकल्सचे जे काही रिझल्ट आहे ते तुम्हाला इन्स्टंट दिसत नाहीत, पण ते रिझल्ट तुम्हाला 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, वर्षानंतर अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात। का? कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की हे जे बायोलॉजिकल्स आहे स्वतःची उत्पत्ती तिथं करतात, स्वतःची वाढ करतात। स्वतःची वाढ केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये जे काही सुप्त अवस्थेमध्ये कीड रोग सूत्रकृमी असतील त्यांचा नायनाट करतात। जी अन्नद्रव्य जे सुप्त अवस्थेमध्ये आहेत ती अन्नद्रव्य झाडाला अवेलेबल करून देतात। अशा प्रकारे बायोलॉजिकल्सची वेगवेगळी कामं आहेत, त्यामुळे बायोलॉजिकल्सचा वापर 100% आपल्याला करायचा आहे। आता बायोलॉजिकल्समध्ये जर बघितलं तर सूत्रकृमी कंट्रोल करण्यासाठी ट्रायकोडर्मा वापरतात, पॅसिलोमायसिस वापरतात, बॅसिलस वापरतात, सुडोमोनास वापरतात। ह्या सगळ्या बायोलॉजिकल्सचा वापर आपल्याला करायचा आहे आणि मग नंतर आपल्याला केमिकलकडे जायचं आहे। तोपर्यंत जायचं नाही, कारण की जेवढं कमीत कमी आपण केमिकल वापरू तेवढी आपली शेती जी आहे ते आपल्याला सोनं पिकून देणार आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे। हे माझं वाक्य कधीही विसरू नका। त्याच्यानंतर परत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की झेंडू। झेंडू हा निमॅटोडला अतिशय महत्त्वाचा कंट्रोल देतो। आता झेंडू करतो काय? तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही काय सांगताय, आम्हाला म्हणताय की झेंडू निमॅटोड कंट्रोल करतोय, सूत्रकृमी कंट्रोल करतोय, तर तो कसा करतो? तर जे काही आपला झेंडू आहे, झेंडूचे जे काही रूट्स आहेत ते एक प्रकारचं केमिकल प्रोड्यूस करतात। ते केमिकल जे प्रोड्यूस आहे ते केलेलं केमिकल एक काम करतं निमॅटिसाइड म्हणून, म्हणजे निमॅटोडला कंट्रोल करण्यासाठी, इन्सेक्टला कंट्रोल करण्यासाठी, व्हायरसला कंट्रोल करण्यासाठी हे केमिकल काम करतं। तर हे जे केमिकल आहे हे केमिकल अतिशय महत्त्वाचं आहे ह्या निमॅटोडला कंट्रोल करण्यासाठी। त्यामुळं तुम्ही झेंडूची लागवड करा, झेंडू तुम्ही इंटरक्रॉपिंग म्हणून घ्या। जर समजा तुम्हाला गेल्या वर्षी निमॅटोडचा खूप मोठा प्रादुर्भाव जाणवला आहे तर ह्या वेळेस तुम्ही झेंडूचं उत्पादन घ्या। झेंडूचं उत्पादन घेतल्यामुळं तुमच्या निमॅटोडचा जो तुमचा त्रास आहे तो निमॅटोडचा त्रास तुमचा 100% कमी होईल। त्यामुळं झेंडूची शेती घ्या, इंटरक्रॉपिंग करा, अतिशय सुंदर रिझल्ट मिळतील। झेंडू जे आहे, झेंडू एक केमिकल तयार करतो, त्या केमिकलचं नाव आहे अल्फा टेट्राथायलीन। हे केमिकल अतिशय महत्त्वाचं आहे। मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की तो फक्त निमॅटोडच नाही तर ज्या काही आपल्या किडी आहेत, किडीच्या सुप्त अवस्था, त्या सगळ्या किडींना मारण्याचं पण काम करतो। शिवाय जो व्हायरस आहे, व्हायरसला पण मारण्याचं काम हा केमिकल करतो। तर तुम्ही झेंडूची शेती पण करू शकता, झेंडूचं उत्पादन घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स
निमॅटोडसाठी खूप चांगले मिळतील. आता जेव्हा तुमच्याकडं अगदी निमॅटोड आपल्या गळ्याशी आलेला आहे त्यावेळेस तुम्ही केमिकल्स वापरू शकता. केमिकल वापरून तुम्ही जो निमॅटोड आहे तो निमॅटोड तुम्ही कंट्रोल करू शकता. त्याचबरोबर नीम ऑइल, जे नीम ऑइल मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या नीम ऑइल 10,000 ppmचं ते पण तुम्ही वापरू शकता. त्याच्याने पण निमॅटोड फार चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो, तर ते पण तुम्ही वापरा. वेल्लेम प्राईम वापरा, एक केमिकल आहे जे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याचे पण रिझल्ट चांगले आहेत. पण केमिकलचा हाच प्रॉब्लेम येतो की केमिकलच्या कंटिन्युअस वापरामुळे जे काही इन्सेक्ट आहे, जी कीड आहे, जे निमॅटोड सूत्रकृमी आहेत ते रेझिस्टंट डेव्हलप करतात. त्यामुळं नंतर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर हे केमिकल्स आपण वापरू शकत नाहीत, ह्यांचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळत नाही. तर ह्या ज्या वेगवेगळ्या उपाययोजना मी तुम्हाला सांगितल्या त्या उपाययोजना तुम्ही 100% करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.